सो अर्ली डायग्नॉसिस, लवकर निदान याच्याबद्दल तुम्ही नेहमीच खूप बोलता. मला असा प्रश्न विचारायचा, कारण की आपल्याकडे खूप सवय लोकांना अंगावर दुखणं काढायची, की एखादा पेशंट ज्याला 60 वयामध्ये गुडघेदुखी चालू झाली तो लगेच तुमच्याकडे येणं, किंवा 10 वर्ष 15 वर्ष त्या गुडघेदुखीने थोडं घरातल्या घरात काहीतरी त्याच्यावर उपाय करून 10-15 वर्षानंतर 75व्या वर्षी तुमच्याकडे येणं, या दोन्हीच्या ट्रीटमेंटमध्ये किती फरक पडतो? खूप फरक पडतो, खूप फरक पडतो. जेवढं लवकर निदान होईल तेवढी लवकर ट्रीटमेंट होईल, तेवढा लवकर तो रोग आजार बरा होईल. जेवढं तुम्ही लेट येणार तेवढा तो आजार ट्रीटमेंटला लागू पडेल की नाही सांगता येत नाही. आणि पोटेन्शियली जर ऑपरेशन न लागता तो रुग्ण बरा होणार असेल तर तो ऑपरेशनकडे वळेल. कारण ऑस्टिओआर्थरायटिस हे 4 टप्प्यात होतं. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज आणि चौथ्या स्टेजमध्ये गेल्यावर ऑपरेशन लागतं. जर तुम्ही 60 वयात आला, गुडघेदुखी व्हायला लागल्या तर तो पहिल्या दुसऱ्या टप्प्यात असतो, आपण तो बरा करू शकतो. जर 5-10 वर्ष काढली, अंगावर काढलं, मेडिसिन्स घेतले, लोकल डॉक्टर, GP किंवा काही डॉक्टरांना दाखवून लोकल ट्रीटमेंट केली आणि त्या प्रॉपर तज्ज्ञांकडे नाही गेला, तर मग ती गुडघेदुखी वाढू शकते आणि पहिल्या दुसऱ्या टप्प्यातली जी केस असते संधिवाताची, आर्थरायटिसची, ती चौथ्या टप्प्यात जाऊ शकते. आणि चौथ्या टप्प्यात जेव्हा केस जाते तेव्हा मग ट्रीटमेंटला फक्त आपल्याकडे शस्त्रक्रिया उरते. ती शस्त्रक्रिया मग आर्थ्रोस्कोपी असो, हाय टिबियल ऑस्टिओटॉमी असो, जॉईंट रिप्लेसमेंट असो, मग ती करावी लागते. ती टळू शकते का? डेफिनेटली. जर तुम्ही लवकर डॉक्टरांकडे गेला तर आपण काही आपल्याकडे ट्रीटमेंट पद्धती उपलब्ध आहेत की जेणेकरून संधिवात आपण जरी क्युअर नाही करू शकलो तरी बऱ्याच प्रमाणात रोखू शकतो. ऑर वी कॅन डिले द चेंजेस. त्याचे जर काही इफेक्ट्स होणार असतील 5 वर्षात तर ते 15 वर्षापर्यंत आपण डिले करू शकतो. सो दॅट इज द पॉवर ऑफ अर्ली डायग्नोसिस, गोईंग टू अ डॉक्टर आणि लवकर त्याची ट्रीटमेंट डॉक्टरांकडनं करून घेणं. ह्याला खूप 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 मी महत्त्व देतो डॉक्टर सर.